हरिओम. हरिओम. आजच्या स्वाध्यायासाठी मिळालेला श्लोक आहे भगवद्गीता नित्यपाठातला 89वा श्लोक. क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांतीं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. श्लोकाचा सरळ सरळ अर्थ पहिल्यांदा बघायला गेले तर लक्षात आलं की श्लोकाचा अर्थ आहे लवकरच तो धर्मात्मा होतो, शाश्वत शांतीप्रत जातो. म्हणजे हे अर्जुना, माझा भक्त कधीही नाश पावत नाही हे तू पक्के जाण. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योगामध्ये हा श्लोक उपसंहाराच्या श्लोकांमध्ये, म्हणजे 9व्या अध्यायाचे जे 34 श्लोक आहेत तर ते शेवटचे जे 31 ते 34 श्लोक आहेत त्याच्यापैकी हा 31वा श्लोक आहे. त्यामुळे 9वा अध्यायाचा पूर्ण अभ्यास करावा, तो पहिल्यापासून त्या 9व्या अध्यायामध्ये काय काय आलेलं आहे हे बघावं. या अर्थाने 9वा अध्यायाकडे बघायला लागल्यावर लक्षात आलं की क्षिप्रम भवति धर्मात्मा हा जो श्लोक आहे तो खरं अपिचेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव स मंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा इतपसु ते माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपि स्यु पापयोनयः स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास तेपि यान्तीम परांगतीम. इथपर्यंतचा जो प्रवास आहे, अपिचेत्सु दुराचारो म्हणजे आपण मागच्या वेळेला बघितलेलं आहे की कितीही अवनत अवस्थेतून वर उठता येतं असा सांगणारा हा श्लोक आहे. आणि क्षिप्रम भवती नंतरचा जो श्लोक आहे तो आहे की माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपि स्यु पापयोनयः स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास. स्त्रिया असो, शूद्र असो, वैश्य असो, कोणीही असो, तरी सुद्धा ज्यांनी माझं भजन केलं, पूजन केलं तर ते यांती परांगतीम, मला येऊन मिळतात. म्हणजे एक आश्वासन देणारा आश्वासक असे हे सगळे श्लोक आहेत. तर त्या दृष्टीने 9व्या अध्यायाचा विचार केल्यावर असं लक्षात आलं की आणि मोजली मी ती आश्वासनं किती दिलेली आहेत भगवंतांनी आपल्याला. तर भगवंतांनी या अध्यायामध्ये आपल्याला 7 असे श्लोक आहेत की जे आपल्याला आश्वासनं देतात, आश्वस्त करतात. त्यापैकी पहिला आहे अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. या श्लोकाचा अर्थ आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. त्यानंतर दुसरं आश्वासन भगवंताने दिलेलं आहे, यांती देवव्रता देवान पितृन् यांती पितृव्रताः भूतानी यांती भूतेज्या यांती मद्या जिनोपि माम. देवांची पूजा करणारे देवांना मिळतात, पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात, भूतांची पूजा करणारे भूतांना जाऊन मिळतात आणि मद्या जिनोपि माम, माझी पूजा करणारे भक्त हे मला येऊन मिळतात. थोडक्यात आश्वासन दिले की माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही. त्यानंतर तिसरं आश्वासन दिलंय, शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधनैहि संन्यास योगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. म्हणजे संन्यास योगाने युक्त असलेला तू शुभाशुभ फळरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मलाच येऊन मिळशील. त्यानंतरचं चौथं आश्वासन दिलेलं आहे की समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रियः ये भजन्ति तु माम भक्त्या मयि तेषु चाप्यहम. मला कोणी प्रिय नाही, कोणी अप्रिय नाही, पण जे मला प्रेमाने भजतात ते माझ्याच राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रगट असतो. थोडक्यात ते मला येऊन मिळतात. त्यानंतर हा आजचा श्लोक येतो आपला, क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांती निगच्छति. आणि मग 32वा श्लोक तो पण एक आश्वस्त करतो, माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपि स्यु पापयोनयः. आणि त्यानंतर सगळ्यात क्लायमेक्सचा नेहमीचा श्लोक 34वा की जो अतिशय प्रिय आहे आपल्या सगळ्यांना आणि आपण सगळ्यांनी स्वामीजींच्याकडून अनेक वेळेला त्याच्याविषयी ऐकलेलं आहे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः. माझ्यात मन ठेव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मतपरायण होऊन तू मलाच प्राप्त होशील. ही सगळी 7 आश्वासनं बघितल्यानंतर असं वाटलं की आता ह्याच्यातले जे की वर्ड्स आहेत त्याचा विचार करूया आणि ते आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कसे आणता येतील ह्याचा विचार करूया. कारण जसं स्वामीजी कायम आपल्याला सांगत आलेले आहेत की ही भगवद्गीता नित्यपाठ हा जो आहे किंवा आपली भगवद्गीता जी आहे त्याच्यातल्या सगळ्या ज्या टर्म्स आहेत, ज्या ज्या भगवद्गीतेने कॉइन केलेल्या आहेत, त्याचा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला कसा उपयोग होतो किंवा कुठे ते अप्लाय करता येतं हे बघणं सगळ्यात आवश्यक आहे.
तर या श्लोकामधल्या ज्या टर्म्स आहेत ती पहिली टर्म आहे क्षिप्रम. क्षिप्रम याचा अर्थ लवकरच. भवती धर्मात्मा म्हणजे लवकरच तो धर्मात्मा होतो. आता क्षिप्रम म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यात प्रथम आठवतं ते म्हणजे तीव्र संवेग. तीव्र संवेगानाम आसन्नः हे पतंजली योगसूत्र. तीव्र संवेगानाम आसन्नः जसं आपण मरणासन्नः म्हणतो म्हणजे मरणाच्या जवळ, तसं मरणापर्यंत, तसं तीव्र संवेगानाम आसन्नः म्हणजे तीव्र संवेगाच्या सतत जवळ असणे. म्हणजे जे आपण म्हणतो की तीव्र संवेग आपल्याला असला पाहिजे, जेणेकरून आपली उपासना ही त्या योगाने झाली पाहिजे. त्याच्यासाठी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामधली एक गोष्ट वाचनात आली. त्या गोष्टीमध्ये असं आहे की रामाच्या मंदिरामध्ये एक साधू ईश्वर भक्तीवर निरूपण करत असतो. ते निरूपण ऐन रंगात आलेलं असताना तिथला एक गावगुंड असतो, तर तो उभा राहतो आणि म्हणतो की अहो साधू महाराज, ही तुमची भक्ती बिक्ती सगळी जाऊ देत, बाजूला राहू दे, पण आता तुम्ही सांगा की हिंदुस्थानला स्वराज्य केव्हा मिळणार आहे. त्यावर ते साधू म्हणतात की ते मी सांगेन, पण तुम्ही स्वतःबद्दल काही कधी विचार केला आहे का? तुमचं आता वय झालं, काळ केव्हा झडप घालील याचा नेम नाही. तुम्ही स्वतःचं स्वराज्य आधी साधून घ्या, देशाचं भगवंत पाहून घेईल. असं त्या गुंडाला आतापर्यंत कोणीच बोललेलं नसतं. त्याच्यामुळे तो अतिशय अस्वस्थ होतो. तो रात्री तळमळ होते त्याची की आपण काय करायचं, ह्या साधूंनी आपल्याला असं उत्तर दिलेलं आहे. तो सकाळी उठून अंघोळ करून साधू महाराजांच्याकडे जातो आणि त्यांना विचारतो की मी काय केलं पाहिजे. त्यावर ते म्हणतात की तू काहीच करू नकोस, तू आता 2 वर्ष मौन धारण कर, नामस्मरण कर आणि मग काय चमत्कार होतो ते पहा. त्या दिवसापासून त्या माणसाने मौन धरलं. क्षिप्रम, ताबडतोब, तीव्र संवेग, मौन धरलं, जपाचा तडाखा लावला. 2 वर्षानंतर साधू महाराज पुन्हा तिथे जातात आणि त्याला विचारतात की तुला आता काय हवंय. त्यावर त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो की महाराज, मला सर्व मिळालं. अनेक स्वराज्य येतील आणि जातील, पण मला जे स्वराज्य मिळालं ते अतिशय मौल्यवान आहे आणि ते उपासनेने प्राप्त झालं. त्यामुळे क्षिप्रम याचा जो अर्थ आहे तर तो स्वामीजींनी केलेल्या या श्लोकाच्या विवेचनामध्ये खूप सुंदर एक आपल्या रोजच्या आयुष्यातलं उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यात ते असं म्हणतात की एखादी स्त्री जेव्हा भाकरी करत असते तेव्हा ती पीठ मळत असते आणि आपण तिला विचारतो की तू काय करतेस, तर तेव्हा ती म्हणते मी भाकऱ्या करते किंवा मी भाकरी करते. तर प्रत्यक्ष काही ती भाकरी करत असते, थापत नसते किंवा म्हणजे तव्यावर घातलेली नसते, पण तरी सुद्धा ती पीठ मळताना सुद्धा असंच म्हणते की मी भाकरी करते. सो क्षिप्रम याचा हा अर्थ आहे की लवकरच ते होणार आहे, इतक्या लवकर होणार आहे, हे अपेक्षित आहे या श्लोकामध्ये. मग लवकरच तो काय होतो, तर लवकरच तो धर्मात्मा होतो. आता धर्मात्मा म्हणजे काय, तर धर्मात्मा याचा अर्थ धर्मात्मा याचा अर्थ आहे की जो लवकरच धर्माचे अंतरंग जाणणारा होतो, तो पूर्णत्वाप्रत जातो, म्हणजे धर्मात्मा. त्याच्या आधी धर्म या शब्दाचा जो अर्थ आहे तर तो पाहण्यासारखा आहे. धर्मसंस्थापन अर्थ या स्वामीजींच्या पुस्तकामध्ये जे धर्म या शब्दाचे अर्थ आहेत, तर त्याच्यामध्ये स्वामीजी असं म्हणतात की धर्म या शब्दाला अनेक छटा आहेत, अनेक अर्थांच्या छटा आहेत. म्हणजे धर्म म्हणजे स्वभाव, धर्म म्हणजे अस्तित्वाचा नियम, धर्म म्हणजे पदार्थाचे अंगीभूत गुण आणि धर्म म्हणजे जो प्रजेला धारण करतो. अशा अनेक व्याख्या आपल्या धर्माच्या देता येतात. पण तरी सुद्धा धर्माची जर खरी व्याख्या बघायची झाली तर विनोबांनी असं म्हटलेलं आहे की धर्म म्हणजे अभ्युदय, निश्रेयस, साधक, सदाचार, व्यवस्था म्हणजे व्यक्तिगत आणि सामाजिक. थोडक्यात अगदी आपल्या रोजच्या जीवनामध्ये याचा अर्थ लावायचा म्हटला तर धर्म म्हणजे काय, तर चांगले वागण्याचे नियम आणि उपासना पद्धती. म्हणजे थोडक्यात देवाच्या प्राप्तीसाठी उपासना आणि योग्य आचरण मिळून धर्म तयार होतो. त्याच्यामुळे लवकरच तो धर्मात्मा होतो याचा अर्थ असा आहे की तो धार्मिक आचरण करणारा होतो. आता स्वामीजींच्या प्रवचनात आपण जे ऐकलं की शेवटी आपल्याला जिथपर्यंत जायचं आहे, ज्या तत्वाचा वेध घ्यायचा आहे, त्याच्यासाठीची जी उन्नत अवस्था आहे ती प्राप्त करणं, याचा अर्थ धर्मात्मा होणं, असा आपण अर्थ त्याचा घेऊ शकतो. इथे त्याचा अर्थ आहे. स्वामी विवेकानंदांचा धर्म या
शब्दावरती धर्म या कन्सेप्टवरती जर आपण ऐकलं तर आपल्याला माहिती आहे सर्वांना की स्वामी विवेकानंद अतिशय रोखठोक होते. तर त्यांनी एकदा असं म्हटले होते ते की असं होतं बऱ्याच वेळेला की लोक म्हणतात की उत्तर ध्रुवाकडून कोणीतरी येतं, मग त्यांना पंख असतात आणि ते पंख असलेली ती माणसं असतात ती आपल्याला सगळ्यांचं निरीक्षण करत असतात आणि मग ते निरीक्षणाच्या आधारे आपल्याला आपल्या ज्या चुका होतात किंवा आपण जे चांगलं करतो त्याप्रमाणे आपल्याला फळ देतात किंवा शिक्षा देतात वगैरे वगैरे. तर त्यावर स्वामीजी असं म्हणाले की स्वामी विवेकानंद असं म्हणाले की हे सगळं थोतांड आहे, हे असं काही होत नाही. हे म्हणजे काही धर्म नाही. ह्याला धर्म म्हणून जे ह्या अशा ज्या चमत्कृतीपूर्ण गोष्टी आहेत, त्या धोपटून तो काही धर्म नाहीये. मग धर्म म्हणजे वादविवाद नाही. धर्म म्हणजे ह्या अशा चमत्कृतीपूर्ण गोष्टी नाहीत. धर्म म्हणजे ग्रंथपारायण नाही. तर मग धर्म म्हणजे काय आहे? तर धर्म म्हणजे आत्मसाक्षात्कार. आत्म्याप्रत जाण्यासाठी आपण जो मार्ग आचरतो, तो म्हणजे धर्म. धर्म याचा अर्थ आत्मा आणि परमात्मा याच्यातला संबंध आणि धर्माचा गाभा आत्मसमर्पण आहे. त्याच्यामुळे या श्लोकामध्ये असं म्हणलेलं आहे की लवकरच तो धर्मात्मा होतो. याचा अर्थ की धर्माच्या प्रती धर्माच्या प्रती आचरण करणारा म्हणजेच स्वतत्वापर्यंत जाण्यासाठी जी मनोभूमिका आहे ती त्याची तयार होते. त्याच्यानंतरचे कीवर्ड्स आहेत शाश्वत शांती, म्हणजे शाश्वत अशी शांती त्याला प्राप्त होते. तर शाश्वत शांती प्राप्त होते म्हणजे परमशांती प्राप्त होते. तर आत्ताच्या स्वामीजींच्या आपण प्रवचनामध्ये असं ऐकलं की ज्ञानवान होण्यासाठी जी शांतता लागते तर ती शांती इथं अपेक्षित आहे. बेलसरे महाराजांच्या प्रवचनामध्ये त्यांनी एकदा असं सांगितलं होतं की शांती ही शाश्वत शांती कशी असायला पाहिजे. तर त्यावर त्यांनी उदाहरण दिलं होतं की एकदा एका घरामध्ये जे नवरा बायको असतात, तो नवरा हा बऱ्यापैकी तापट असतो आणि तो जो तापट नवरा आहे तर त्या म्हणजे त्या बायकोची मैत्रीण आलेली असते आणि ती मैत्रिणीला सांगत असते ती बायको की माझा नवरा बघ आता झोपला, किती शांत आहे. तर अशी शांती अपेक्षित नाहीये. ज्या वेळेला तो जागा आहे आणि ज्या वेळेला तो जागृत अवस्थेत आहे आणि सगळे व्यवहार करतोय त्यावेळेस सुद्धा घरामध्ये शांती जर टिकून राहिली तर ती शांती अपेक्षित आहे, ती परमशांती अपेक्षित आहे. थोडक्यात आपण असं लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याही आयुष्यामध्ये जेव्हा अनेक गोष्टी घडत असतात आजूबाजूला, बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. असंही एखादा दिवस जातो. आपण म्हणतो दिस डे इज नॉट माईन. तर तशा वेळेला शांती आपल्याला ठेवता येणं, आपण शांत राहणं, ही शांती इथे अपेक्षित आहे. बेलसरे महाराजांनी डॉक्टर कुर्तकोटी स्वामींना एकदा प्रश्न विचारला होता की समाधान, शांती आणि आनंद यांच्यामध्ये काय फरक आहे? हा यांच्यामधला फरक ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज कसा सांगायचे? त्यावर डॉक्टर कुर्तकोटी स्वामी किंचित हसले आणि म्हणाले की महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे तिन्हीमध्ये फरक नाही. समाधान, शांती आणि आनंद या तिन्हीमध्ये फरक नाही. समाधान हे सागरासारखं आहे. सागर शांत असतो किंवा उसळतो, तसा परमात्मा हा समाधान रूप आहे. त्यावर जे सहज तरंग येतात ते स्फुरण म्हणजे शांती. पण काही वेळा सागर उसळतो, ते सुद्धा एक स्फुरणच असते आणि त्याला आपण आनंद असे म्हणतो. समाधान हीच शांती आणि शांती हाच आनंद असतो. आनंदामध्ये विश्व निर्माण करण्याची प्रचंड शक्ती अंतर्भूत असते आणि तो आनंद सहन करण्यासाठी सद्गुरु कृपाच लागते. त्यामुळे ही शांती इथे अपेक्षित आहे. या श्लोकाच्या वरील ओव्या, अभंग ज्ञानेश्वरी मधील ओव्या बघताना असं लक्षात आलं की आपल्याला माहिती आहे स्वरूपानंद स्वामी हे शांती इक्वल टू स्वरूपानंद स्वामी. त्या बघताना असं लक्षात आलं की ते म्हणतात कोणता आदिल नये ओळखिता, दीपेची लाविता दुजा दीप, तैसा भजे माते सर्वस्व मानोन, मीच ते होवो न ठाके पार्था. आधी कोणता एका दीपाने दुसरा दिवा लावला, एका दिव्याने दुसरा दिवा लावल्यानंतर आधीचा कोणता आणि नंतरचा कोणता ते ओळखता येत नाही. तैसा भजे माते, तैसं माझं भजन कर, पूजन कर. सर्वस्व मानून, मला सर्वस्व मानून माझं भजन पूजन कर. मीच ते होवो न ठाके पार्था, तू मीच होऊन जाशील पार्था.
त्याच्या पुढे मग ते म्हणतात मग नित्य शांती, माझी स्थिती कांती, सर्व ही ती होती तया प्राप्त. मग अशा प्रकारे तुला शांती प्राप्त होईल, माझी स्थिती कांती, तेज प्राप्त होईल, सर्व ही ती होती तया प्राप्त, हे सगळं तुला प्राप्त होईल. एवढंच कशाला, किंबहुना पार्था माझ्या जीवेच जिवंत तो साच राहत असे. किंबहुना माझ्याच मुळे तो जिवंत राहतो, असंच तू समज. त्यामुळे अशा प्रकारच्या शांतीची अपेक्षा या श्लोकामध्ये आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतरचा जो कीवर्ड आहे तर तो आहे भक्त प्रणश्यती. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मला हा श्लोक वाचल्यानंतर असं एक फिलिंग आलं की क्षिप्रम भवते धर्मात्मा, म्हणजे हा लवकरच धर्मात्मा होतो. दुसरं शाश्वत शांती निगच्छती, म्हणजे शाश्वत शांतीप्रत तो प्राप्त होतो किंवा शाश्वत शांती त्याला प्राप्त होते. हे दोन व्हायचं असेल तर काय आहे, तर तो माझा भक्त असायला पाहिजे. कारण त्यांनी खालती असं म्हणलेलं आहे, हे कौंतेय प्रतिजानीही, हे पार्था, हे अर्जुना, हे तू पक्क जाण की नमे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. आता भक्ताचा कधीही नाश होत नाही म्हणजे भक्तामध्ये असलेल्या भक्तीचा कधीही नाश होत नाही, असं आपल्याला स्वामीजींनी सांगितलेलं आहे. आणि या भक्तीविषयी मोठे स्वामी म्हणजे स्वामी माधवनाथ असं म्हणतात की भगवत भक्ती केल्याने जर पापी सुद्धा मुक्त होत असतील तर सर्वसाधारण माणसं मुक्त होतील, यामध्ये काय शंका. भगवत प्रेमाची अवीट गोडी एकदा लागली की मनुष्य हा सर्वांगाने भक्तीच करत राहतो, मग त्याला दुसरे काहीही आवडेनासे होते. वाणीला भगवन नामाचा छंद लागून आपली वाणी अलंकृत होते. भक्त हरिनाम घोषात तल्लीन होऊन घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे असे म्हणत राहतो. त्याच्यातून लोभ, मत्सर, अहंकार हे त्याच्या मनातून निघून जातात. कोणाची निंदा करणे किंवा कोणाची निंदा ऐकणे हे त्याच्या हातून होत नाही. जनाबाई जसं दळणकांडण करत असताना तिला सतत भगवंतच दिसत असे, अशी साधक भक्ताची स्थिती होते. वृत्ती भगवन्मय होऊन राहते आणि तो मुक्त होतो. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुजा, अशी अवस्था भक्ताची होते. आणि असा भक्त इथे या श्लोकामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे ओव्हरऑल श्लोकाचा अर्थ बघताना आपण क्षिप्रम भवती धर्मात्मा, शाश्वत शांती निगच्छती आणि भक्त, म्हणजे हे 3 कीवर्ड्स बघितले. याच्यानंतर ज्ञानेश्वरी मधील संत ज्ञाने म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी या श्लोकाविषयी काय म्हटलं आहे हे जेव्हा मी बघायला सुरुवात केली, तर मी स्वामींच्या प्रवचनामध्ये अनेक वेळा असं ऐकलं होतं की उपहास हा ज्ञानोबाईच ज्ञानोबा, ज्ञानोबांच्याकडनं उपहास बघितला तो पण बघण्यासारखा आहे. आणि ते मला ह्या श्लोकाचं त्याच्यावरचा अनुवाद वाचताना लक्षात आलं. ज्ञानोबा माऊली म्हणतात की तो आता अवसरे मजसारिखा होईल, ऐसा हन भाव तुझ जाईल, हा गा अमृता आत राहील तया मरण कैचे. म्हणजे तिथे क्षिप्रम भवती धर्मात्मा हा लवकर धर्मात्मा होतो वगैरे असं काही न म्हणतात, ते डायरेक्ट आपल्यालाच प्रश्न विचारतात की तो आता अवसरे मजसारखा होईल, ऐसा हन भाव तुझ जाईल, तो काही अवकाशाने काही कालांतराने तो माझ्यासारखा होणार आहे असा तुझा कदाचित समज होईल. तर पहा की अमृतामध्ये जो वास करतो त्याला मरण कुठून प्राप्त होणार. त्यानंतर पुढे जाऊन ते असं म्हणतात की एथ पार्था पुढत पुढती तेची ते सांगो किती, जरी मी या चाड तरी भक्ती न विसंबिजेगा. म्हणजे पार्था वारंवार तुला तेच तेच किती वेळा सांगू, पण जर कोणाला माझ्या प्राप्तीची इच्छा असेल तर त्याने माझी भक्ती मात्र विसरता कामा नये. आता हे ज्ञानोबा बोलतात असं आपल्याला वाटत नाही खरं तर, कारण ज्ञानोबा माऊलींच्या बोलण्याची पद्धती पूर्ण वेगळी आहे. पण या श्लोकाचं अनुवाद करताना ते खूपच वेगळ्या पद्धतीने उपहासात्मक बोललेले आहेत. त्याच्या पुढे ते असं म्हणतात की कणे विण सोपटे कणसे लागली घन दाटे, काय करावे गोमटे वोसनगर. म्हणजे दाण्याशिवाय रिकामी कणसं जरी पुष्कळ लागली, दाट लागली तरी, किंवा अथवा सुंदर शहर असेल पण ते ओसाड असेल तर काय त्याचा उपयोग आहे, त्याला काय करायचंय. तैसे सकळते वैभव अथवा कुळजाती गौरव, जैसे शरीर आहे सावेव परी जीवची नाही.
याचा अर्थ हे सगळं वैभव, कुलं अथवा जातीचा मोठेपणा हा सगळा व्यर्थ आहे. जसं की अवयवांनी भरलेलं युक्त असं शरीर आहे, पण त्याच्यात जणू काही जीवच नाही. तैसे माझी आहे भक्ती विण, जळोते जियालेपण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्याप्रमाणेच माझ्या भक्तीशिवाय हे जीवन व्यर्थ आहे. अरे पृथ्वीच्या पाठीवर काही दगड नाहीत का? हे वाचल्यानंतर मला असं क्षणभर वाटलं, की मी ज्ञानेश्वरी वाचते का दासबोध वाचते. म्हणजे असं स्वामी बऱ्याच वेळेला त्यांच्या प्रवचनातून हे म्हटलेले आहेत. परंतु तेव्हा हा श्लोक कदाचित माझ्या वाचनात किंवा अभ्यासात न आल्यामुळे मला ते कळालं नव्हतं. पण या निमित्ताने ज्ञानेश्वर माऊलींचा उपहास आणि ते जसं आपण संतांचं म्हणतो की मऊ मेणाहून मऊ आणि वज्रादपी कठोरानी, तसं तिथे वाटलं की अरे मग काय पाषाण काय वाईट आहे. तर अशी ते आपल्याला असं ते आपल्याला सजग करतात, जागा करतात की भक्तीशिवाय हे सगळं व्यर्थ आहे. या स्वाध्यायाच्या शेवटाकडे येताना असं मला म्हणावंसं वाटतं की आपल्याला फार मोठ्या नशिबाने आपल्या स्वामींसारखे कोर अध्यात्म सांगणारे असे सद्गुरू लाभलेले आहेत. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण श्लोकाचा कुठलाही अभ्यास करायला घेतो, तर तेव्हा तेव्हा स्वामींनी आपल्याला शिकवलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या स्वपर्यंत आपल्याला आपली उपासना नेण्यासाठीचा जो आपण प्रयत्न करतो आहोत, तर तो आपण चालू ठेवला पाहिजे, तसाच चालू ठेवला पाहिजे. तीव्र संवेग त्यामध्ये असला पाहिजे. असं या निमित्ताने मी स्वतःलाच सांगितलं. आणि एका छोट्या शारदा मातेच्या गोष्टीनी मी माझ्या स्वाध्यायाच्या शेवटाकडे येते. शारदा माता म्हणजे श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी. त्यांच्या चरित्रामध्ये एक मजकूर आहे, तर तो असा की आपल्या शेवटच्या दिवसामध्ये माताजी जवळ संपूर्ण रात्रभर जप करत असायच्या. एकदा याबद्दल एका शिष्याने विस्मयाने त्यांना विचारलं की आपण रात्री अजिबात झोपत नाही का, की आपल्याला झोपच येत नाही. माताजी त्याला म्हणाल्या, काय करू बेटा, ही सारी मुले व्याकुळ होऊन इथे येतात, हट्ट करून मंत्र दीक्षा घेतात, परंतु नियमितपणे कोणीही जपध्यान करत नाही. तरीही त्यांचा भार एकदा अंगावर घेतला तेव्हा मला त्यांचे पाहिलेच पाहिजे ना. म्हणूनच मी त्याच्यासाठी जप करते, ठाकूरांजवळ प्रार्थना करते, हे ठाकूर त्यांचे चैतन्य जागे करा, त्यांना मुक्ती द्या. या संसारामध्ये किती अपार दुःख कष्ट आहे. या माझ्या बाळांना पुन्हा या संसारात यावं लागणार नाही, हे पहा बरं. हे वाचल्यानंतर मला स्वामीजीच डोळ्यासमोर आले आणि स्वामीजींनी आपल्याला कायम हे सांगितलेलं आहे की मी नाहीये हे कधीच समजू नका, मी तुमच्या जवळच आहे. तुम्ही जेवढी उपासना कराल तेवढी तुम्हाला मी तुमच्या जवळ असण्याची प्रचिती येईल. या श्लोकाच्या निमित्ताने झालेला जो अभ्यास आहे त्याचा शेवट करताना मी मनाच्या श्लोकामधला एक श्लोक दोन श्लोक म्हणू इच्छिते. ते म्हणजे सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आणि अतिमूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति कामत्या रामचित्ती वसेना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. तर आपण सगळेजण असे नक्कीच दैन्यवाणे नाही आहोत. आपल्याला स्वामीजींनी खूप त्यांच्या प्रवचनांच्या माध्यमातून आपल्याकडून ध्यानसत्र करून घेऊन आपल्याला एका विशिष्ट उंचीवर म्हणूया किंवा एका विशिष्ट मार्गावर नेऊन ठेवलेला आहे. तर त्या निमित्ताने हा जो स्वाध्याय झाला, स्वाध्यायाच्या निमित्ताने जो अभ्यास झाला, तो अभ्यास स्वामीजींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. हरिओम.